आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मिथुन राशीची वार्षिक राशी भविष्यवाणी बघणार आहोत। तर राशी भविष्याची ही मालिका आपली वार्षिक राशी भविष्याची मालिका सुरू आहे। त्या मालिकेमध्ये मिथुन राशी आज आपण डिस्कस करतोय। तर मिथुन राशीचे लोक चतुर, बोलके, उत्सुक असे आणि जलद विचार करणारे ही मंडळी मिथुन राशीचे आपल्याला पाहायला मिळतात। परिस्थितीनुसार स्वभाव बदलून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते। पटकन एखादी गोष्ट समजून घेणे आणि त्या गोष्टीचे विश्लेषण करणे सहज सोपे असणारे हे मिथुन राशीचे जातक असतात। लोकांशी सहज मैत्री करतात आणि जिथे जातील तिथे माहोल तयार करतात। कधी शांत आणि कधी समजूतदार, तर कधी खूप उत्सुक, तर कधी खूप खेळकर, अशा वेगवेगळ्या स्वभावांमध्ये ही मिथुन राशीची लोक पाहायला मिळतात। म्हणूनच लोक म्हणतात की मिथुन लोकांचे मन हे पटकन बदलते। द्विस्वभावी रास आहे मिथुन रास, त्यामुळे यांना लाईफमध्ये केव्हाही व्हरायटी हवी असते। तर अशी हसमुख आणि बोलक्या स्वभावाची मिथुन राशीची वार्षिक राशी भविष्यवाणी आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। तर सुरू करूया मिथुन राशी वार्षिक राशी भविष्यवाणी 2026। तर बघा, या वर्षामध्ये मिथुन राशीला शनीची ढैया पण नाही आणि शनीची 7.5 पण नाही आहे। पण आपल्या या वार्षिक राशी भविष्यामध्ये 2026 मध्ये अनेक ग्रह 8 ग्रह राशी परिवर्तन करताय। फक्त एक ग्रह शनिदेव हे आपल्याला एका राशीमध्ये मीन लावाच्या जनतत्व राशीमध्ये शनिदेव पाहायला मिळतील। बाकी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये गुरुदेव 3 राशींमध्ये राशी परिवर्तन करतील। त्यात ते मिथुन, कर्क आणि सिंह या 3 राशींमध्ये राशी परिवर्तन करणार आहे। त्यामुळे गुरुदेवांच्या या गोचरानुसार आपण वार्षिक राशी भविष्यवाणीचे 3 टप्पे या ठिकाणी करणार आहोत। तर मिथुन राशीची भविष्यवाणी करताना 3 टप्पे आपण करणार आहे। त्यातला पहिला टप्पा असेल जानेवारी ते मे, दुसरा टप्पा असेल जून ते ऑक्टोबर आणि तिसरा टप्पा असेल नोव्हेंबर आणि डिसेंबर। हे गुरु गोचरानुसार केले गेलेले टप्पे असतील। आणि राहू आणि केतू यांचं सुद्धा राशी परिवर्तन होणार आहे। हे सुद्धा मोठे ग्रह आहे आणि यांचं राशी परिवर्तन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल 5 डिसेंबर नंतर, म्हणजे वर्षाच्या शेवटी यांचं राशी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल। बाकी बुध, सूर्य आणि शुक्र या ग्रहांचं राशी परिवर्तन प्रत्येक महिन्याला होतच असतं। त्यात मंगळाचं राशी परिवर्तन आपलं शुक्राचं जे राशी परिवर्तन आहे ते आपलं 27 दिवसांनी होतं। बुधाचं राशी परिवर्तन 23 दिवसांनी होत असतं, आपल्याला माहिती आहे। त्या पद्धतीने मंगळाचं राशी परिवर्तन आपल्याला 42 दिवसांनी पाहायला मिळतं। तर अशा पद्धतीने हे जे राशी परिवर्तन होते, या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीवरती काय परिणाम होतो हे गुरुच्या गोचरानुसार सगळ्यात आधी आपण बघूयात। तर सगळ्यात आधी गुरुदेव आपल्या लग्न स्थानामध्ये विराजमान असतील। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 5 महिने गुरुदेव आपल्या लग्न स्थानावरती आपल्याला बघायला मिळतील। त्यात ते 11 मार्चपर्यंत गुरुदेव वक्री अवस्थेमध्ये असतील। त्यानंतर 11 मार्चला गुरुदेव मार्गी अवस्थेत येतील। गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या शिक्षण आणि संततीच्या घरावरती पडते, म्हणजे पंचम स्थानावरती पडते। त्यानंतर आपल्या विवाह स्थानावरती, सप्तम स्थानावरती पण पडत आहे आणि आपल्या नवम स्थानावरती म्हणजे भाग्याच्या स्थानावरती सुद्धा पडत आहे। त्यामुळे भाग्याने ह्या 5 महिन्यांमध्ये आपला विवाह निश्चित होणं आणि आपल्या शिक्षणासाठी सुद्धा उत्तम काळ हे सुरुवातीचे 5 महिने म्हणता येईल। पण त्यामध्ये सुद्धा उत्तम असा काळ मार्च, एप्रिल, मे आणि जून हे 4 महिने खूप आपल्यासाठी उत्तम असणारे। मार्च, एप्रिल, मे आणि जून त्याच्यामध्ये, कारण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये गुरुदेव वक्री अवस्थेमध्ये असतील। त्यामुळे थोडासा संघर्ष आपल्याला या पिरियडमध्ये जाणवेल। आपल्याला थोडीशी मानसिक काळजी सुद्धा या पिरियडमध्ये जाणवेल। पण मार्च नंतर ही स्थिती आपल्याला सुधारताना दिसेल। त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या धनस्थानावरती होईल आणि तिथे गुरुदेव आपले कर्क राशीमध्ये उच्चीच्या अवस्थेमध्ये सापडतील। त्यामुळे कर्क राशीमध्ये गुरुदेव उच्चीचे असतात। त्यामुळे या ठिकाणी गुरुदेवांचं आगमन 2 जूनला होईल आणि 2 जून ते 31 ऑक्टोबर या 5 महिन्यांच्या कालावधीमध्ये गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या षष्ठ स्थानावर पडेल। त्यामुळे जी मिथुन राशीची जातक गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करत असतील, त्यांची गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर होण्याची शक्यता जून नंतर बनलेली आहे आणि त्यांना नोकरीच्या नवीन संधी जून नंतर पाहायला मिळतील।
त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या अष्टम स्थानावरती पडेल, त्यामुळे अचानक धनलाभाचे सुद्धा संकेत जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या करिअर स्थानामध्ये पडत आहेत आणि आपल्या करिअर स्थानामध्ये स्थिर असलेला एक ग्रह शनिदेव विराजमान आहे आणि पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी विराजमान असणार आहे आणि त्यांच्यावर पडणारी गुरुदेवांची अमृत दृष्टी ही जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये पडणार आहे. त्यामुळे आपल्या करिअरसाठी उत्तम असा काळ जून ते ऑक्टोबर या वर्षातला असेल. त्यामुळे त्या हिशोबाने आपण योग्य ती प्लॅनिंग करून आपल्या करिअरमधून फ्रुटफुल रिझल्ट कसे घेता येईल याचा विचार आपण या महिन्यामध्ये केला पाहिजे, या वर्षामधल्या या 5 महिन्यांमध्ये जून ते ऑक्टोबरमध्ये केला पाहिजे. त्यानंतर गुरुदेव सिंह राशीमध्ये परिवर्तन करतील. नोव्हेंबर महिन्यामध्ये गुरुदेवांचं राशी परिवर्तन सिंह राशीमध्ये होतं आहे 31 ऑक्टोबरला. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये गुरुदेव आपल्या तृतीय स्थानामध्ये म्हणजे आपल्या पराक्रम स्थानामध्ये विराजमान होतील. तृतीय स्थानामध्ये गुरुदेवांचं आगमन होणं म्हणजे आपले भरपूर प्रवास या 2 महिन्यांमध्ये घडतील आणि ते प्रवास आपल्यासाठी अनुकूल असतील आणि आपल्याला त्याच्यातून अनेक फायदे मिळतील. ते प्रवास आपल्या करिअरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असतील. तर त्या प्रवासांना आपल्याला कुठेही टाळता येणार नाही. गुरुदेवांची तिथून पंचम दृष्टी आपल्या पुन्हा सप्तम स्थानावर पडेल, त्यामुळे पुन्हा विवाहाचे योग नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये सुद्धा क्रिएट होतील. आणि गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या भाग्यस्थानामध्ये होत असल्याने भाग्यातून प्रगती होणं याचे पुन्हा संकेत नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोडक्यात सांगायचं झालं तर करिअरसाठी उत्तम असा काळ जून ते ऑक्टोबर असेल आपल्यासाठी. त्याच्यात आपल्याला पदोन्नतीचे सुद्धा योग बनता आहे जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला अचानक धनलाभ होण्याची सुद्धा त्याच पिरियडमध्ये संकेत आहे. त्यानंतर जानेवारी ते मे हा जो काळ आहे हा संघर्षमय काळ असेल आपल्यासाठी. त्यातल्या त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने संघर्षाचे असतील. त्या महिन्यांचं आपल्याला फळं मार्च ते जून या महिन्यामध्ये चाखायला मिळतील. त्यामध्ये आपली सेटलमेंट होण्याची कुठेतरी शक्यता मार्च ते मे या महिन्यामध्ये बनलेली आहे. आता शनिदेवांचा विचार केला असता शनिदेवांची दशम दृष्टी आपल्या विवाह स्थानावरती पडते. त्याच्यामुळे विवाहित लोक जी आहेत, विवाहित मंडळींना या वर्षामध्ये आपल्या पार्टनरसोबत व्यवहार करताना विशेष काळजी घ्यायची आहे. पार्टनरशिपमध्ये सुद्धा आपल्याला ह्या महिन्यामध्ये धोका जाणवतो. त्यानंतर विवाह ज्यांचा झाला असेल त्यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद होण्याची शक्यता या महिन्यात बनलेली आहे. त्यामुळे आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवण्याची कुठेतरी आपल्याला गरज आहे. कारण गुरुदेव आपले उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये जेव्हा येतील तेव्हा सुद्धा जून ते ऑक्टोबर या पिरियडमध्ये आपल्याला आपल्या वाणीवरती संयम ठेवायचा आहे, वाणीवरती कंट्रोल करायचा आहे आणि होणारे वादविवाद कसे टाळता येतील याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर हे आपल्याला इथे विशेष करून काळजी घ्यायची आहे. परदेश गमनासाठी हे वर्ष आपल्यासाठी फारसं अनुकूल नाही. तरीसुद्धा परदेश गमनासाठी जी लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळण्याची शक्यता जुलैनंतर आपल्याला मिळेल. कारण तेव्हा शनिदेव जुलैमध्ये 26 जुलैला वक्री अवस्थेमध्ये जातील. तेव्हा आपल्याला परदेश गमनासाठी उत्तम रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर व्यापारी लोकांच्या दृष्टीने विचार केला असता हे वर्ष व्यापारी लोकांसाठी अनुकूल वर्ष असेल. त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी पहिला जो पिरियड असेल जानेवारी ते जूनचा हा पिरियड सर्वोत्तम पिरियड म्हणता येईल व्यापारी लोकांसाठी, व्यापारी वर्गासाठी. त्यानंतर राहू आणि केतूच्या दृष्टीने आपले भविष्य वर्तवले असता राहू आपल्या नवम स्थानावरती विराजमान आहे आणि केतू आपल्या तृतीय स्थानावरती विराजमान आहे. त्यामुळे आपल्याला या वर्षामध्ये लोभ सोडायचा आहे. जितका जास्त लोभ तुम्ही सोडाल या वर्षामध्ये तितकी जास्त प्रगती तुमची होईल. त्यामुळे लोभावरती कुठेतरी नियंत्रण आपल्याला ठेवायचं आहे. कारण राहू नवम स्थानामध्ये आपल्याला हेच सांगतोय आणि केतू तृतीय स्थानामध्ये आपल्याला सांगतोय की भावंडांसोबत जर आपले मनमुटाव सुरू असतील तर ते मनमुटाव आपल्याला कुठेतरी वर्षाच्या शेवटपर्यंत मिटवायचे आहे. कारण या वर्षामध्ये आपल्या भावंडांसोबत मनमुटाव होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी बनलेली आहे. तर त्याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. 5 डिसेंबर नंतर केतूचं ट्रान्झिट आपल्या सेकंड हाऊसमध्ये होणार आहे आणि राहूचं जे ट्रान्झिट आहे ते आपल्या अष्टम स्थानावरती होईल.
तर तेव्हा राहू अष्टम स्थानावरती आणि केतू आपल्या द्वितीय स्थानावरती आल्यावरती कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आपल्या आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी. आहे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीच्या जातकांना ह्या वर्षी आपल्या पोटाची विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर डोळ्याची विशेष काळजी घ्यायची आहे. डोळेदुखीचा त्रास मिथुन राशीला ह्या वर्षी जाणवू शकतो, त्याची विशेष काळजी त्यांनी घ्यावी. यावर्षी केतू आपल्या तृतीय स्थानात असल्यामुळे काम आपण स्वतःच्या मार्गाने चूज करूनच तेच काम करण्याची आवड आपल्याला राहील आणि दुसऱ्यांच्या कंट्रोलमध्ये राहणं आपल्याला यावर्षी आवडणार नाही. भाऊ बहिणींशी आपले संबंध तुटणार नाहीत, पण इमोशनल जास्त जोडणी आपल्याला ह्या वर्षामध्ये कुठेतरी कमी पाहायला मिळेल. तर त्याचा आपण योग्य ती काळजी घ्यावी. बोलणं आपलं अनेकदा कमी होईल. या वर्षामध्ये आपण थोडे कमी बोलाल. पब्लिक स्पीकिंगसुद्धा आपली कमी होईल. प्रवाससुद्धा आपले म्हणजे इच्छा असून सुद्धा म्हणजे लॉंग ट्रॅव्हलला कुठेतरी जायची इच्छा असून सुद्धा प्रवास आपले खोळंबतील. पण वर्षाच्या शेवटी जेव्हा केतूचं आपलं परिवर्तन होईल आपल्या द्वितीय स्थानामध्ये, तेव्हा अनेक प्रवासाच्या संधी आणि चांगल्या ठिकाणी जाऊन आपलं मन रिफ्रेश करण्याची योग आपल्या शेवटच्या 2 महिन्यांमध्ये बनलेलं आहे. त्यानंतर आपण केतू जेव्हा आपल्या द्वितीय स्थानामध्ये जाईल म्हणजे 5 डिसेंबर नंतर आपल्याला पोटाची विशेष काळजी घ्यायची आहे आणि बाहेरचं खाणं तेव्हा आपल्याला टाळायचं आहे. अचानक ॲसिडिटी डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम आपल्याला 5 डिसेंबर नंतर जाणवू शकतात. त्यानंतर राहू आपल्या नवम स्थानावरती विराजमान आहे. तर राहूचं हे नवम स्थानामध्ये विराजमान होणं म्हणजे घरातील रुळलेले रीतिरिवाज, पूजापाठ यांच्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाने आध्यात्मिकता, तत्त्वज्ञान कुठेतरी शोधणार आहात यावर्षी आणि भाग्याचा आपल्याला उलगडा होईल, पण थोडा उशिरा या वर्षामध्ये जाणवेल. सुरुवातीच्या लाईफमध्ये थोडे आपल्याला स्ट्रगल्स दिसतील, पण एकदा लाईफची आपली दिशा बदलली की खूप वेगाने आपली प्रगती याच वर्षामध्ये वर्षाच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने मिथुन राशीचे भविष्य या ठिकाणी मी वर्तवलेले आहे. वार्षिक राशी भविष्यवाणी मिथुन राशी 2026 हे वर्ष आपणासाठी अनुकूल असेल. आपल्या करिअरसाठी खूप अनुकूल असेल. विवाहासाठी सुद्धा चांगल्या संधी येतील. फक्त आपल्याला आरोग्याची काळजी या वर्षामध्ये घ्यायची आहे. डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात आणि हे वर्ष 2026 हे सूर्याच्या अधिपत्याखाली येणारं वर्ष आहे. त्यामुळे 2025 हे वर्ष आपलं मंगळाचं वर्ष होतं. हे वर्ष जितकं वेगाने पुढे गेलं 2025 त्याहीपेक्षा वेगाने 2026 हे वर्ष पुढे जाईल आणि या वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. त्यानंतर कृत्रिम आपत्तीसुद्धा येऊ शकतात. त्या हिशोबाने मिथुन राशीला ह्या वर्षामध्ये काय उपाय करायचे आहे त्याचं मी तुम्हाला आता फलादेश सांगत आहे. काय उपाय आपल्याला करायचे आहे ते पण सांगतोय. तर बघा, उपायांच्या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी दररोज गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करणं बंधनकारक असेल आणि होत नसेल आपल्याकडून तर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा सुद्धा आपण जप केला तरी सुद्धा आपल्याला फ्रुटफुल रिझल्ट्स मिळतील. आणि सूर्याचं हे वर्ष असल्यामुळे आदित्य हृदयम स्तोत्राचा पाठ जर आपण डेली केला तर आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. आणि बुधाचा बीज मंत्र, कारण आपली बुधाची राशी आहे, बुधाचा जो बीज मंत्र आहे त्या मंत्राचं सुद्धा पठण आपण जर केलं तर आपल्याला या वर्षामध्ये अनुकूल असे फायदे या वर्षात पाहायला मिळतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कर्क राशी वार्षिक राशी भविष्यवाणी 2026. थँक्यू सो मच.